तसं तर म्हणायला गेलो तर जो जोश पहिल्या दिवशीपासून म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांचा होता तसा जोश मी त्यांना नेहमी त्याच्यामध्ये संतोष ठेवला आणि तोच जोश आज शेवटच्या दिवशीपर्यंत दिसून येतोय. आणि जेवढे कार्यकर्ता होते युवा मोर्चा आणि युवा आहेत एकदम युवा असल्यामुळे जास्तीत जास्त ताकदीने त्यांनी काम केलं. आणि इकडे माझा जो बिनविरोध झाला त्यानंतर थोडासा म्हणजे वार्डामध्ये लोकांच्या मनात शंका होती की कुठेतरी वार्डाला म्हणजे धोका होईल, आमची भाजपाची कुठेतरी सीटला धोका होईल. पण लोकांनी साथ दिला आणि जे लोक आमच्या बरोबर उभे होते आम्ही नेहमीप्रमाणे सांगतो की आम्ही त्यांच्या बरोबर राहणार आणि त्यांचा जो विकासाचा काम आहे तो 100% करून दाखवणार. या 5 वर्षामध्ये पहिले तर 8 वर्षाची जी कामं थकलेली होती पहिले त्याच्यावर आम्ही थोडासा एक सर्वे करू आणि सर्वे केल्यानंतर जी काही कामं बाकी राहिलेली आहेत त्याला संपूर्णपणे म्हणजे त्याला पाठिंबा देऊन ती पूर्ण करून घेऊ. इतर जे वस्तू राहिलेल्या आहेत जसे पेवर ब्लॉक आहेत, छोटे छोटे गटर्स आहेत आणि रस्त्याची काय कामं आहेत तर ती पण आमच्या निधीमधून काय करता येतील तर आम्ही करायचा प्रयत्न. पहले मेरे पार्टी के मेरे गुरु महेश जी चौगुले, मेरे रवि सावंत और महाराष्ट्र के अध्यक्ष रविंद्र चौहान जी को इसकी जीत की ज्यादा श्रेय उनको देना चाहता हूं मैं. ये पूरा पैनल जीत के आने का श्रेय ये मेरे वार्ड नंबर 16 के लोगों का है, उनका जल्लोष है. अरे ये लोग तो भरे में चला, ये अभी मुंह दिखाएंगे नहीं, घर में कुछ दिन मातम मनाएंगे. खड़ा किया था जिसने वो भी माता नहीं बनाएगा इनका. ये पैनल में सबसे बड़ा श्रेय हमारा राजू चौगुले का है. हमारा उन्होंने रात दिन कर दिया था हमको जिताने के लिए. हर जगह घूमे, ऐसा नहीं वो चुन के आ गए बिन लोग आगे तो बैठ गए. हमारे लिए उन लोग की बहुत बड़ी ताकत है जो हमको तीनों को चुन के लाया. सर्वप्रथम भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले यांचा मी आभार मानतो जे त्यांनी मला माझ्यावर विश्वास टाकून मला बीजेपी मधनं अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या मिसेस स्नेहा मेहुल पाटील यांना तिकीट दिलं. आणि रवींद्र चव्हाण आणि रविकांत सावंत यांचाही आभार मानतो आणि परेश चौगुले यांचाही आभार मानतो की ते बिनविरोध निवडून आले असून सुद्धा. आणि कपिल पाटील साहेब यांचाही आभार मानतो. आणि परेश चौगुलेचा मोठा श्रेय आहे की ते बिनविरोध निवडून आले असून सुद्धा त्यांनी आम्हाला कांद्याला कांदा लावून आणि दिवस रात्र मेहनत केली. त्यांचाही खूप खूप आभारी आहे. ठरल्याप्रमाणे मी जसं सांगितलं होतं की मी विजय झालो असेल तरी गुलाल एकत्र उडवेल. आज ती वेळ आली आणि आज मी गुलाल सगळ्यांबरोबर एकत्र उडवला. पण थोडस कुठेतरी छंद आहे त्याचा की माझ्या म्हणजे जे पुतण्याची सीट होती ती कुठेतरी म्हणजे आपण यशस्वी नाही झालो आम्ही तिकडे. काही नाही, आपण पुढच्या वेळेस अजून ताकदीने काम करू आणि ती पण तिथे पण जिंकून दाखवू.